everyone. We start our lecture with the sodium bicarbonate. काय बघायचं आपल्याला आज? सोडियम बायकार्बोनेट आणि त्याचा मोनोग्राफ. मला सांगा सोडियम बायकार्बोनेट हा कोणता अँटासिड आहे? आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की किंवा ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण की अँटासिडचे दोन मेन क्लास आहेत. पहिला कोणता आहे? सिस्टेमिक आणि दुसरा नॉन सिस्टेमिक. तर सोडियम बायकार्बोनेट हा कोणता अँटासिड आहे? अगदी बरोबर, कोणता आहे? सिस्टेमिक अँटासिड आहे. बरोबर आहे, कोणता आहे? सिस्टेमिक अँटासिड. मग मला सांगा बरं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सोडियम बायकार्बोनेटचा? NaHCO3. काय आहे? NaHCO3. त्याचं सिनोनिम अदर नेम कोणते कोणते सोडियम बायकार्बोनेटचे? ते म्हणजे मिठा सोडा आणि बेकिंग सोडा. कोणता आहे? मिठा सोडा आणि बेकिंग सोडा. नेक्स्ट त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, नेचर कसं असते? क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडर ओडरलेस, टेस्ट सलाइन टेस्ट म्हणजे खारट असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि सोल्युबिलिटी कशी असते? सोल्युबल इन वॉटर, ज्याला आपण म्हणतो बेकिंग सोडा, मिठा सोडा किंवा खाण्याचा सोडा, तुम्हाला माहिती ना, त्यालाच आपण काय म्हणतो? सोडियम बायकार्बोनेट. नेचर कसं आहे त्याचं? क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडर ओडरलेस, टेस्ट सलाइन टेस्ट आणि सोल्युबिलिटी सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसं असतं? सोल्युबल. आणि त्याचं जे वॉटरमधलं सोल्युशन आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ॲक्वियस सोल्युशन. हे कसं राहणार? अल्कलाइन. ॲक्वियस सोल्युशन इज अल्कलाइन इन नेचर. आलं लक्षात? त्याचं ॲक्वियस सोल्युशन कसं असते? अल्कलाइन. नेक्स्ट बघू आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी काय म्हणते? जर समजा आपण सोडियम बायकार्बोनेटला हीट केलं, काय केलं? सोडियम बायकार्बोनेटला हीट, NaHCO3 2 मॉलिक्युल्स, त्याला आपण काय केलं? हीट. हीट केल्यावर काय होणार? तर डिकम्पोजिशन. काय होणार? डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? सोडियम बायकार्बोनेटचं Na2CO3. चेक करा बरं. Na2CO3. Na2CO3 झालं. काय तयार होणार? CO2 and H2O. CO2 and H2O. आता मला सांगा ह्या ठिकाणी CO2 आणि H2O तयार झाला, सोडियम कार्बोनेट तयार झालं. हे झालं सोडियम बायकार्बोनेट. हे काय आहे? सोडियम कार्बोनेट. मग जेव्हा सोडियम बायकार्बोनेटला आपण हीट करू, हीट केल्यानंतर त्याचं काय होणार? डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन झाल्यानंतर कन्व्हर्जन कशामध्ये होणार? CO2 आणि H2O तर बाहेर पडतीलच आणि त्याचबरोबर काय होणार? Na2CO3 म्हणजेच काय? सोडियम कार्बोनेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. दुसरी काय म्हणते? दुसरी टेस्ट अशी आहे, व्हेन इट इज रिॲक्ट विथ ॲसिड विथ इव्होल्युशन ऑफ CO2. म्हणजेच कोणती रिएक्शन झाली? ॲसिड सोबत. हा कोणता आहे? बेस. बेसला जेव्हा ॲसिड सोबत ट्रीट करतो तेव्हा कोणती रिएक्शन होते? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. बघा बरं रिएक्शन काय म्हणते? NaHCO3. इथं काय लिहिणार? त्याचं स्टेटमेंट काय लिहिणार? व्हेन इट इज रिॲक्ट विथ ॲसिड, it reacts with acid with evolution of CO2 gas. CO2 gas काय होईल? इव्हॉल्व. बघा बरं रिएक्शन काय होते? NaHCO3 काय आहे? NaHCO3 कशासोबत होणार? ऍसिड सोबत. कोणता ऍसिड घेणार तुम्ही? HCl. काय तयार होईल बघा? NaCl. NaCl मध्ये बाहेर पडणार आणि काय तयार होणार? H2O. आणि सांगितल्याप्रमाणे CO2 गॅस काय होईल? इव्हॉल्व. CO2 गॅस काय होणार? इव्हॉल्व. बरोबर आहे. आणि सिम्पली तुम्हाला ही माहिती न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. ह्या ठिकाणी जर आपण स्ट्रॉंग बेस घेतला असतं तर ऍसिड सॉल्ट अँड वॉटर तयार झालं असतं, पण ह्या ठिकाणी आपण काय घेतलं? वीक बेस. म्हणून ह्या ठिकाणी काय होणार? CO2 गॅस इव्हॉल्व होणार. आणि वीक बेस कोणता आहे आपला? सोडियम बायकार्बोनेट. आलं लक्षात? आता ह्याची स्टोरेज कंडिशन कशी आहे? कसा आहे हा? इझिली ॲब्झॉर्ब करते मॉइश्चर. स्टोरेज काय म्हणते? इझिली काय करणार? हवेमधलं मॉइश्चर इझिली ॲब्झॉर्ब करते आणि स्वतःचं काय करते? डिकम्पोजिशन करते. मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते, स्वतःचं डिकम्पोजिशन करते. म्हणून ह्याला कसं स्टोअर करावं लागणार?
कंटेनर. कसं स्टोअर करावं लागणार? वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. का? कारण की ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते आणि स्वतःचं डिकम्पोजिशन करते, म्हणून त्याला कसं स्टोअर करायचं? वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. आता बघू ह्याची इनकम्पॅटिबिलिटी काय आहे. इनकम्पॅटिबिलिटी काय आहे? जेव्हा आपण ह्याला टेट्रासायक्लिन सोबत देऊ, टेट्रासायक्लिन, ॲस्प्रिन किंवा डोपामिन, टेट्रासायक्लिन, ॲस्प्रिन किंवा जर डोपामिन सोबत जर ह्याला दिलं तर ते काय करणार? त्याची जी ॲक्शन आहे ती ॲब्झॉर्प्शन काय करणार? रिड्यूस करणार. म्हणून ह्यांच्यासोबत अँटॅसिडला कोणत्या अँटॅसिडला? सोडियम बायकार्बोनेटला द्यायचं नाही. जर दिलं तर काय होणार? सोडियम बायकार्बोनेटचं ॲब्झॉर्प्शन काय होणार? रिड्यूस होणार. आणि लक्षात, हे झाले त्याचे थोडक्यात मॉलिक्युलर फॉर्म्युला, सिनोनेम, प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, स्टोरेज कंडिशन आणि इनकम्पॅटिबिलिटी. आता बघू आपण त्याचे युजेस. पहिला आहे अँटॅसिड. पहिला यूज काय आहे? अँटॅसिड. सेकंड आहे इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर. इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर म्हणजे काय? असे एजंट जी काय करतात, इलेक्ट्रोलाइटची समजा काही इलेक्ट्रोलाइटची जर कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी जे एजंट देतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर. ओके. मग ह्या ठिकाणी जर समजा बायकार्बोनेटचं जर लेवल कमी झाली असेल आपल्या बॉडीमधली तर ती वाढवण्यासाठी आपण काय देतो त्याला? सोडियम बायकार्बोनेट, दॅट इज ॲज अ इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर. थर्ड, टू ट्रीट सिस्टमिक ॲसिडोसिस. काय म्हणते? ब्लडचा pH वाढला असेल तर तो रिड्यूस करण्यासाठी आपण काय देणार? सोडियम बायकार्बोनेट युज्ड इन द इफर्वसंट अँटॅसिड प्रिपरेशन. मला सांगा, ह्या ठिकाणी इफर्वसंट अँटॅसिड प्रिपरेशनमध्ये काय यूज करणार? तुम्ही दोन्ही पण केमिकल रिॲक्शन बघितली, त्या दोन्ही केमिकल रिॲक्शनमध्ये काय होणार? CO2 इव्हॉल्व होत आहे. काय होत आहे? CO2 बाहेर पडत आहे. ठीक आहे. म्हणून CO2 हे जे सोडियम बायकार्बोनेट तो काय करतो? CO2 इव्हॉल्व करतो. म्हणून त्या काय म्हणून यूज करणार आपण त्याला? इफर्वसंट अँटॅसिड प्रिपरेशन. आलं लक्षात? ॲज लाईक इनो सारखं म्हणून सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. नेक्स्ट, टू सॉफ्टन अँड रिमूव्ह द इयर वॅक्स. ठीक आहे. कानातला मळ रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा, इयर वॅक्स रिमूव्ह करण्यासाठी, त्या इयर वॅक्सला सॉफ्ट करून रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा काय यूज करतो आपण? सोडियम बायकार्बोनेट. अँड लास्ट, युज्ड इन द आय लोशन. कशामध्ये यूज करतो आपण त्याला? आय लोशन मध्ये सुद्धा यूज करतो. हे काय त्याचे युजेस? कशाचे? सोडियम बायकार्बोनेट, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaHCO3 अँड सिनोनेम आहे मिठा सोडा अँड बेकिंग सोडा. युजेस रिपीट करते बघा. पहिला आहे अँटॅसिड, दुसरा आहे इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर, तिसरा आहे टू ट्रीट सिस्टमिक ॲसिडोसिस, युज्ड इन द इफर्वसंट अँटॅसिड प्रिपरेशन, to soften and remove earwax and used in the eye lotions. These are the uses of sodium bicarbonate. राहीन लक्षात सगळ्यांच्या? ओके. नेक्स्ट बघू आपण ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड. काय आहे? ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड. मला सांगा बरं, आता ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड कोणत्या क्लासचं एक्झाम्पल आहे? अगदी बरोबर, नॉन सिस्टमिक अँटॅसिडचं. बरोबर आहे, कारण की ते ॲब्झॉर्ब होत नाहीत सिस्टमिकमध्ये. आलं लक्षात? त्याला म्हणून काय म्हणतो आपण? सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतात? नॉन सिस्टमिक अँटॅसिड. म्हणून दे आर नॉन सिस्टमिक अँटॅसिड. पण हे जे ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड आहे हे काय करतं? काय लिबरेट करतं? ॲल्युमिनियम कॅटायन लिबरेट करतं. काय करतं? ॲल्युमिनियम कॅटायन लिबरेट करतं, जे की ॲल्युमिनियम कॅटायन कोणत्याही आयन सोबत कंबाईन होऊ शकतं आपल्या बॉडीमध्ये आणि काय करू शकतं? कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करू शकतं. काय करू शकतं? कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतं. हेच ॲल्युमिनियम कॅटायन आपल्या बॉडीमध्ये पर्टिक्युलरली फॉस्फेट सोबत कंबाईन होते आणि काय तयार करतं? ॲल्युमिनियम फॉस्फेट. काय तयार करतं? ॲल्युमिनियम फॉस्फेट तयार करते. आणि हे ॲल्युमिनियम फॉस्फेट कसं असते? इनसोल्युबल. कसं राहते? इनसोल्युबल. म्हणून हे जे अँटॅसिड आहेत ते काय कॉज करतात? कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतात. कोणते?
ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड काय प्रोड्यूस करतात? कॉन्स्टिपेशन. कारण की ते इंटेस्टाईनमध्ये प्रॉपरली सोल्युबल होत नाही. त्याचा कोणता फॉर्म? कारण की जे ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड आहेत हे ॲल्युमिनियम कॅटॅन लिबरेट करतात आणि लिबरेट झाल्यामुळे काय तयार करतात? ॲल्युमिनियम फॉस्फेट. आणि ॲल्युमिनियम फॉस्फेट हा इंटेस्टाईनमध्ये कसा असतो? इन्सोल्युबल. त्यामुळे त्या ठिकाणी काय प्रोड्यूस होतं? कॉन्स्टिपेशन. आलं लक्षात? मग आता त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. काय बघितलं होतं? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे AlOH थ्राईस. कोणता आहे? AlOH थ्राईस. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड कोणत्या फॉर्ममध्ये? थ्राईस, तीनदा. ओके, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, AlOH थ्राईस. आता बघू त्याचं सिनोनिम काय आहे? ॲल्युमिनियम हायड्रेट पावडर किंवा ॲल्युमिनियम हायड्राइड पावडर. कोणता आहे? हायड्रेट पावडर किंवा हायड्राइड पावडर. आता जे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे ते दोन फिजिकल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एक तर नुसतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि सेकंड कोणता आहे? ड्राईड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. पहिला कोणता आहे? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, जे की सस्पेन्शन फॉर्ममध्ये अवेलेबल असतं, ज्याचा pH 5.5 to 8 किती असतो? 5.5 to 8 असतो. आणि हे जे सोल्युशन आहे त्याचा ॲक्वियस सोल्युशन जर आपण केलं या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं, की जे काय फॉर्म करतं? व्हाईट कलरचं सस्पेन्शन फॉर्म करतं. म्हणून आपण काय म्हणतो? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, ज्याचा pH किती असतो? 5.5 to 8. अँड सेकंड आहे ड्राईड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. कोणता आहे? ड्राईड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, ज्याचा कलर जर बघितला तर व्हाईट असतो आणि नेचर असतो अमॉर्फस पावडर, ओडरलेस, टेस्टलेस आणि ह्याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये इन्सोल्युबल असतो. पण डायल्यूट HCl किंवा NaOH जर मध्ये बघितलं आपण, हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये जर बघितलं तर कसा राहतो? तो सोल्युबल. आलं लक्षात? बघा परत, कलर व्हाईट आहे, नेचर अमॉर्फस पावडर, ओडरलेस, टेस्टलेस, solubility insoluble in water and soluble in dilute HCl and NaOH solution. नेक्स्ट त्याची युजेस काय म्हणते? युजेस मला सांगा. युजेस कसे असणार? स्टोरेज कंडिशन सिम्पली आहे स्टोअर इन द एअरटाईट कंटेनर. त्याला कसं स्टोअर करणार? एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करणार. त्याची युजेस बघा. पहिला कोणता आहे? ॲट अ नॉन ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. काय म्हणून यूज करतो? नॉन ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. ओके. दुसरा, टू ट्रीट डायरिया आणि कॉलरा. मला सांगा डायरियामध्ये काय होणार? पेरिस्टाल्सिस मुवमेंट फास्ट होणार आणि ह्या ठिकाणी तो काय प्रोड्यूस करतो? कॉन्स्टिपेशन. बरोबर आहे. म्हणून जर एखाद्याला डायरिया झाला तर आपण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल देऊ शकतो. का? कारण की ते डायरिया आणि कॉलरावर सुद्धा काय करतो? ट्रीट करतो. नेक्स्ट, ॲज अ प्रोटेक्टिव्ह. नेक्स्ट, ॲस्ट्रिंजंट अँड डेसिकंट. डेसिकंट म्हणजे काय? ॲब्झॉर्ब द मॉइश्चर. डेसिकंट म्हणजे काय? जे की काय करतं? मॉइश्चरला काय करतं? ॲब्झॉर्ब. त्याला आपण काय म्हणतो? डेसिकंट. आणि लास्ट, टू रिमूव्ह द बॅड ओडर. काय करतं? बॅड ओडर रिमूव्ह करतं. काय करतं? बॅड ओडर रिमूव्ह. मला सांगा पहिला यूज काय आहे? नॉन ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. दुसरा, टू ट्रीट डायरिया अँड कॉलरा. थर्ड, ॲज अ प्रोटेक्टिव्ह. फोर्थ, ॲस्ट्रिंजंट अँड डेसिकंट. डेसिकंट मीन्स टू ॲब्झॉर्ब मॉइश्चर. अँड लास्ट कोणता आहे? टू रिमूव्ह बॅड ओडर. बॅड ओडर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? यूज. आणि स्पेशली आता बॅड ओडर कुठली रिमूव्ह करणार? तर फूड पावडर. ठीक आहे, फूड पावडर म्हणून सुद्धा यूज करतो आपण. म्हणजे सिम्पली सांगायचं झालं तर फूड पावडर, जे फूड पावडर म्हणजे बूट वगैरे घातल्यानंतर पायाचा, त्या सॉक्स बूट वगैरे घातल्यानंतर पायाचा वास येऊ नये म्हणून, ठीक आहे, जे वापरतात त्याला आपण म्हणतो फूड पावडर. तर फूड पावडरचं कंटेंट काय असतं? ड्राईड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. ओके, टू रिमूव्ह द बॅड ओडर. हे आहे ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड आणि त्याचं एक्झाम्पल बोथ आर. ते कसे आहेत? नॉन ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड आणि ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड काय प्रोड्यूस करतात? कॉन्स्टिपेशन. लक्षात ठेवायचं. काय प्रोड्यूस करत असतात? कॉन्स्टिपेशन. आता नेक्स्ट बघू आपण कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड. नेक्स्ट बघू आपण कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड. काय बघायचं आपल्याला?
कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड त्याआधी आपण बघितलं होतं ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड. जसे ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड हे कॉन्स्टिपेशन कॉज करतात, सेम ॲज लाईक कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड सुद्धा काय कॉज करतात, इट प्रोड्युसेस कॉन्स्टिपेशन अँड इट इज ऑल्सो अ नॉन सिस्टमिक अँटॅसिड. अजून काय करतात, त्याचबरोबर दे इन्क्रीजेस द सिरम कॅल्शियम लेवल टू प्रोड्यूस हायपर कॅल्सिमिया. काय म्हणते, ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल इन्क्रीज करतात आणि ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल वाढली तर त्याला आपण त्या कंडिशनला आपण म्हणतो हायपर कॅल्सिमिया. काय म्हणतो, हायपर कॅल्सिमिया. आता त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट. मॉलिक्युलर फॉर्म्युला CaCO3, सिनोनेम प्रेसिपिटेड चार्क. काय आहे, प्रेसिपिटेड चार्क. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, सिनोनेम प्रेसिपिटेड चार्क. प्रॉपर्टीज बघू, नेचर क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाइट, ओडर ओडरलेस, टेस्ट टेस्टलेस, सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर. कशी आहे, इनसोल्युबल इन वॉटर. फिजिकल प्रॉपर्टी रिपीट करते, नेचर क्रिस्टल पावडर, कलर व्हाइट, ओडर ओडरलेस, टेस्ट टेस्टलेस, सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर. अँड केमिकल प्रॉपर्टीज, जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला ॲसिड सोबत डिझॉल्व करू, जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला डायल्यूट ॲसिड सोबत डिझॉल्व करू तेव्हा ते काय करतं, इफरवसन्स प्रोड्यूस करतं. आलं लक्षात. आणि ते इफरवसन्स कशामुळे प्रोड्यूस होतात, बाय द लिबरेशन ऑफ CO2 गॅस. विथ द लिबरेशन ऑफ CO2 गॅस. ज्या टाइमला CO2 गॅस इव्हॉल्व झाला, लिबरेट झाला, तेव्हा काय होणार, ते बुडबुडे दिसायला लागणार, जे की काय सांगतं, CO2 गॅस काय होत आहे, इव्हॉल्व. मग रिॲक्शन बघा, कॅल्शियम कार्बोनेटला कशासोबत ट्रीट केलं आपण, 2 मॉलिक्यूल ऑफ HCl म्हणजे डायल्यूट ॲसिड. काय तयार होणार, कॅल्शियम क्लोराईड. काय तयार होणार, कॅल्शियम क्लोराईड, वॉटर अँड इव्हॉल्युशन ऑफ CO2 गॅस. कशाचं इव्हॉल्युशन होणार, लिबरेशन किंवा इव्हॉल्युशन ऑफ CO2 गॅस. आणि जेव्हा CO2 गॅस इव्हॉल्व झाला तेव्हाच आपल्याला काय दिसायला लागणार, इफरवसंट. आलं लक्षात. त्याचे नेक्स्ट बघू आपण युजेस. पहिला आहे रॅपिडली ॲक्टिंग अँटॅसिड, फास्टली ॲक्ट होते अँटॅसिड. दुसरा आहे ॲड्झॉर्बंट, ॲड्झॉर्बंट युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डायरिया. नेक्स्ट टू ट्रीट गॅस्ट्रिक अल्सर. अँड लास्ट पॉलिशिंग एजंट इन द टूथ पावडर. नेक्स्ट कोणता आहे, पॉलिशिंग एजंट इन द टूथ पावडर. हे काय त्याचे युजेस. पहिला आहे रॅपिडली ॲक्टिंग अँटॅसिड, सेकंड ॲड्झॉर्बंट, थर्ड टू ट्रीट गॅस्ट्रिक अल्सर अँड लास्ट पॉलिशिंग एजंट इन टूथ पावडर. आलं लक्षात. हे त्याचे युजेस आहेत. कशाचे, कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड. त्याचे एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. आता नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे आपल्याला, ते म्हणजे मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. आपल्याला 4 पॉईंट राहिले. एक तर मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड, नंतर कॉम्बिनेशन अँटॅसिड प्रिपरेशन, त्याचबरोबर अजून एक म्हणजे प्रोटेक्टिव्ह अँड ॲड्झॉर्बंट अँड सलाईन कॅथरेटिक. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू.